तर मुंबईसाठी नेमकी काय रणनीती ठरवण्यात आलेली आहे या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालावर आता अधिकाऱ्यांचा ठपका। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असतानाही संधी नाही अहवालात उल्लेख। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आलेले। ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीतून राज्य निवडणूक आयोगाला महानगरपालिकेचा अहवाल। आरोवरती अध्यक्षांचा दबाव होता, अहवालात का आलं नाही? नार्वेकरांनी उमेदवाराला धमक्या दिल्याचं अहवालात का नाही? राऊत आक्रमक, तर नार्वेकरांच्या प्रकरणात आरोचा बळी घेतला जाईल, राऊतांचं वक्तव्य। आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत। पार्थ पवार आणि त्यांच्या नातेवाईकांना वाचवलं, अटक भलत्यानाच झाली। इथे आरोचा बळी घेतला जाईल। शिल्पा केळुसकर यांच्या विरोधातली याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार। आम्ही तुमची काहीही मदत करू शकत नाही असं म्हणत निवडणुकीसंदर्भातल्या जवळपास 10 याचिका ऐकण्यास नकार। वॉर्ड 173 मधील बंडखोरी करून मग भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या केळुसकर यांच्या विरोधात सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या पतीनं हायकोर्टामध्ये केलेली याचिका। राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। उद्धव ठाकरेंपाठोपाठ हर्षवर्धन सपकाळ यांचीही गुन्हा दाखल करण्याची मागणी। राहुल नार्वेकरांना राष्ट्रपतींनी तातडीने बडतर्फ करावं। राहुल नार्वेकरांची भाषा ही टपोरी आणि मवाल्यांप्रमाणे होती, सपकाळ यांचा आरोप। तात्काळ स्वरूपात राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत। हरिभाऊ राठोड जे आहेत यांच्या तक्रार घेऊन त्यांच्या धमकोल्याच्या अनुषंगानं दमदाटी केल्याबद्दलही गुन्हे राहुल नार्वेकरांवर दाखल व्हावेत। उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर लक्ष देत नाही, थंडीत जुन्या जखमा उफाळून येतात, त्यातलाच हा प्रकार। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांची टीका। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात। राहुल नार्वेकर यांच्याकडून रडीचा डाव सुरू, त्यांनी दबाव आणला हे उघड आहे, हरिभाऊ राठोड यांचा आरोप। कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा यांच्यावर दबाव होता। नार्वेकर हे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते, त्यामुळे अर्थातच आम्ही नार्वेकर वर आरोप केलेला आहे। फोर्ट परिसरातील रिगल सिनेमा जवळच्या बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला। पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी पुतळा झाकण्यात आला अशी माहिती। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती। शिंदे फडणवीसांच्या मनात बाळासाहेबांची भीती, संजय राऊतांचा दावा। शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवर कारवाई होईल, संजय राऊत यांच्याकडून कारवाईचे संकेत। याचा अर्थ तुम्ही शिवसेनेला किंवा मनसेला घाबरलेला, तुम्ही मशाल असेल, इंजिन असेल याची भीती घेतली, पण त्याने आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केले। मुंबईमध्ये आमचे 30 पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडून विश्वास व्यक्त। आमच्या मदतीशिवाय मुंबईचा महापौर होऊ शकत नाही, नवाब मलिक यांचं हे वक्तव्य। आमचे उमेदवार ताकदीने प्रचार करतायत, आम्हाला अपेक्षित आहे 30 पेक्षा जास्त आमचे उमेदवार निवडून येतील। आमच्या शिवाय महापौर होऊ शकत नाही। आमचा महापौर कसा करायचा त्या बाबतीत आम्ही पुढे दिशा ठरवू। पुढे पाहूयात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी। उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगरात 10 तारखेला सभा, टीझर रिलीज। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे सेनेचे 97 जागी उमेदवार। मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावरती होणार सभा। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवडमध्ये नवीन राजकीय चित्र। पर्वतीमध्ये प्रभाग क्रमांक 27 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गोंधळ। अजित पवार यांच्या उमेदवारांना पाठिंबा असल्यानं शरद पवारांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं, मात्र तरीही उमेदवारांची माघार नाहीच। दरम्यान याविरोधात पक्ष शिस्तभंग केल्याचं शशिकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरात प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण, तर एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीमधील व्हिडिओ हा व्हायरल। तर रॅलीमध्ये समर्थकांकडून नोटांची उधळण, निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप। सरदार वल्लभभाई पटेल यांनी तुमची नवाबी एका दिवसात उद्ध्वस्त केली होती, आम्ही पण तेच करू शकतो। संजय शिरसाटांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका। एमआयएमच्या प्रचार रॅलीमध्ये नोटांची उधळण झाल्यानं टीका।
सोशल मीडियाच्या काळात नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांचा अनोखा प्रचार, वासुदेवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. वासुदेव आला, मत मागायला वासुदेव आला असं गीत चौकाचौकात सादर. शिंदेच्या सेनेचा प्रचार सुरू. पुण्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन. पुण्यातील कात्रज भागात सभा होणार. अहिल्यानगरात भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली. रॅलीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह आमदार संग्राम जगताप यांचाही सहभाग. वरळीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन. अमित साटम यांच्यावरती केलेल्या विधानाबद्दल आंदोलन.